नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 5 ते 6 दिवसांमध्ये शिक्षक भरती असेल किंवा त्या संदर्भात ज्या काही अपडेट आहेत त्या एकत्रितपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्यातील पहिली अपडेट अशी आहे की नवनियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आजपासून शिक्षण मंत्री पदाचा कारभार स्वीकारणार आहेत। आत्तापर्यंत मंत्री दीपक केसरकर हे शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारे निर्णय ते घेत होते, परंतु आजपासून हा कारभार नवनियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब ते स्वीकारणार आहे आणि त्या संदर्भात मंत्रालयात उपस्थित राहून ते या विभागाचा पदभार स्वीकारणार आहे आणि त्या संदर्भात ते 50 विद्यार्थ्यांसोबत औपचारिकपणे चर्चा करून आणि विभागीय आयुक्त असेल, जिल्हाधिकारी असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ही या ठिकाणी जी काही नावं दिलेली आहेत त्यांच्याशी औपचारिकपणे चर्चा करून ते आता मुंबईकडे आज मंत्रालयात त्यांचा पदभार स्वीकारणार आहेत। आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षक भरतीमध्ये फास्ट गती येण्यासाठी आपल्याला आता हे नवीन शिक्षण मंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत, कारण खूप उशीर झालेला आहे शिक्षक भरतीला किंवा शिक्षणाचा यावर्षी एक आपण ढासळलेली क्वालिटी म्हणू शकतो किंवा नवीन पद्धतीने कंत्राटी पदभरती सुरू झालेली आहे। त्यामुळे शिक्षण मंत्री आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत सध्याच्या घडीला। आजपासून ते हा कारभार स्वीकारणार आहेत। त्याचप्रमाणे आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा हा एक GR आहे, तो वयाच्या संदर्भात आहे, वयोमर्यादेच्या संदर्भात आहे। हा GR काढलेला आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या मंत्रालयीन स्तरावरती आणि या स्तरावरून काढलेला आहे आणि तो देण्यात आलेला आहे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना। आता 27 डिसेंबरला हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यासाठीचा हा GR आहे। तर 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक आणि 10% कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या पदामध्ये येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक 23/10/2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र कोरोना काळातील 2 वर्षाची शिथिलता सोबत असलेले अभियोग्यताधारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत, म्हणजेच थोडक्यात काय, एक प्रकारे ही वयोमर्यादामध्ये मुदत वाढ अशा प्रकारचं आहे, कारण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे 23/10/2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयासाठी जे विद्यार्थी पात्र होते, ज्यांना 2 वर्षाची शिथिलता यामध्ये मिळालेली होती आणि आपल्याला शिक्षण आयुक्तालयातून सांगण्यात आलेलं होतं की येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा वाढलेली नसेल, परंतु 5 ते 6 असे ठोस आपल्याकडे मुद्दे आहेत ज्यांच्या आधारे आपण वयोमर्यादेमध्ये सूट घेऊ शकतो, असं मी बऱ्याचदा वारंवार आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये हेच ऑलरेडी सांगितलेलं आहे। MPSCच्या धर्तीवर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इतक्या छान प्रकारे आंदोलन करून 1 वर्षाची मुदतवाढ घेतलेली आहे। आता सेम या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये सुद्धा होईलच, कारण की आता मंत्रालयीन स्तरावरनं ह्या गोष्टीसाठी त्यांनी लक्ष घातलेलं आहे, शिक्षण आयुक्तांना सांगितलेलं आहे आणि नवीन शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे साहेब, आपण यांच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, त्यामुळे निश्चितच वयामध्ये आपल्याला सूट भेटेल। त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये असणाऱ्या शिक्षक भरतीसाठीच्या जागा येणाऱ्या नवीन जागेनुसार जेव्हा जाहिरात येते तेव्हा वयोमर्यादा विचारात घेतली जाते। हे जरी सत्य असलं तरीसुद्धा जाहिराती आल्याच नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, तर ते होणार नाही याची काळजी म्हणून जे कोरोना काळात 2 वर्षाची शिथिलता दिली होती ती या ठिकाणी सुद्धा लागू करण्यात येईल, याचे चान्सेस जवळजवळ खूप आहेत, म्हणजे सकारात्मकच आपण पकडू शकतो। दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनान्वये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने जो संदर्भ क्रमांक 2 दिलेला आहे, शासन निर्णय तरतुदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट, म्हणजे ज्याच्यातून कोणाचाही कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही अशी एक स्पष्टता आणणारा अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे।
म्हणजे आता मंत्रालयीन स्तरावरनं याची दखल घेतलेली आहे. आता शिक्षण आयुक्त, आता त्यांची तर बदली झालेली आहे, परंतु सध्या तरी जोपर्यंत नवीन शिक्षण आयुक्त मिळत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्राशी किंवा शिक्षक भरतीशी जे काही डिसिजन आहेत ते जुनेच शिक्षण आयुक्त घेणार आहेत. मग आता त्यांनी सांगितलेलं आहे की जो तुमचा स्वयंस्पष्ट अभिप्राय आहे तो शासनास तात्काळ सादर करावा. आता कोणताही अभिप्राय त्यांनी सादर केला, पॉझिटिव्ह असेल तर सगळ्यांसाठी चांगलीच गोष्ट आहे, 100% यामध्ये यश आलेलंच आहे. परंतु जसं त्यांनी मागं सांगितलेलं की वयोमर्यादा वाढून भेटणार नाही, असं जरी सांगितलं त्यावरती भरपूर प्रमाणात ऑब्जेक्शन येतील आणि शेवटी त्यांनासुद्धा वयोमर्यादा वाढून द्यावीच लागेल अशी सिच्युएशन निर्माण होईल. त्यामुळे या लेटरचा तुम्ही यामध्ये वयोमर्यादामध्ये सूट दिलेली आहे हा असा GR नाही आहे, तर यासाठी अभिप्राय मागवलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्टता देण्यासाठी शिक्षण आयुक्तालयास हे सांगितलेलं आहे. पुणे विभागाला किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही स्पष्टता द्या यामध्ये. यानंतर आपली पुढची अपडेट ती म्हणजे टेट 3 नेमकी कधी होईल आणि ती कोण घेणार आहे. ॲक्च्युली आता टेट संदर्भात शिक्षण विभागाने असं सांगितलेलं आहे की TETचा जो निकाल आहे तो फेब्रुवारीमध्ये लावणार आहेत. मग आता TETचा निकाल लावल्यानंतरच टेट ते घेऊ शकतात. TETच्या निकालाच्या आधी टेट घेऊ शकत नाही. याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यापर्यंत टेट 3 होणं शक्य नाही. म्हणजे जे काही नोटिफिकेशन आहे ते फार तर येऊ शकतं, परंतु फेब्रुवारीपर्यंत टेट होऊ शकत नाही. त्याच्या पुढेच ती टेट 3 ही जाऊ शकते. आणि राहिला प्रश्न कोण घेणार, तर आता मुळातच टेट ही एक्झाम दोनदा झालेली आहे, 2017 आणि 2022ला. तर एकदा 2017ची एक्झाम ही MSCEनेच घेतलेली होती परीक्षा परिषदेने आणि 2022ची IBPSने घेतली होती. त्यामुळे नक्की कोण घेईन, आता परीक्षा परिषद घेईन किंवा IBPS घेईन किंवा त्यांना अजून कोणाशी जर कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर ते दुसऱ्या एखाद्या कंपनीशी देखील करू शकतं. परंतु आता चान्सेस जसं की आपण म्हणतो की ऑनलाईन एक्झाम म्हटलं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की TCS किंवा IBPS हे 2 गोष्टी आपण प्रामुख्याने गृहीत धरतो, तर त्याप्रमाणे देखील ते होऊ शकतं. यानंतर आपण जे एक जिल्हा परिषदेची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे, जी ZP आपण बुलढाणा म्हणतो, तर पवित्र पोर्टलवरती ज्या रिक्रुटमेंट आहेत त्यावरती वॅकंट पोस्ट ज्या आहेत त्या संदर्भातली ही लिस्ट आहे. आता बऱ्याचदा ZPला असा कमेंटमध्ये असे काही क्वेश्चन होते, त्याचं या ठिकाणी विथ प्रूफ आन्सर देखील तुम्हाला मिळून जाईल की 9वी-10वीच्या जागा असतात किंवा 11वी-12वीच्या जागा असतात का. असतात, परंतु त्या थोड्याशा कमी प्रमाणात असतात. आता ZPमध्ये तुम्ही एक सरळ असा विचार करा की 1ली ते 5वीच्या जसं वरती जाईन, जसे वर्ग पुढे जातात तशा जागा थोड्याशा कमी होत जातात. म्हणजे 1ली ते 5वीला जास्त जागा असतात, 6वी ते 8वीला त्या मानाने 1ली ते 5वीच्या मानाने थोडेसे कमी, 9वी-10वीला त्या मानाने अजून थोड्या कमी आणि 11वी-12वीला तर मोजके असतात. परंतु असतात हे 100%, परंतु त्या जागा तशा थोड्याफार प्रमाणात ह्या कमी होत जातात. आता ह्या ZPच्या ज्या जागा आहेत, पोर्टलला जेव्हा तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करायचं असतं किंवा स्वतःची इन्फॉर्मेशन भरायची असतात तेव्हा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जसं या ठिकाणी वॅकन्सीज दिलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या जागा शिल्लक आहेत भरायच्या आहेत त्या संदर्भात आहे की ZP बुलढाणा लेवल दिलेले आहे UPPRI म्हणजे अप्पर प्रायमरी. प्रायमरी म्हणजे 1ली ते 5वी असतं, अप्पर प्रायमरी म्हणजे 6वी ते 8वी असतं. आता अप्पर प्रायमरी म्हणजे 6वी ते 8वी झालं. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, जसं आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो की तुमचं स्पेशलायझेशन कशात आहे, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे आणि तुमचं मीडियम कोणतं आहे यावरती डिपेंड असतं. आणि त्यानंतर मग तुमच्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार कोणत्या जागेला कुठला सब्जेक्ट खाली आहे आणि कोणत्या कॅटेगरीचा शिक्षक त्या ठिकाणी भरायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्या प्रमाणात तशा पद्धतीने विषयानुसार या ठिकाणी जागा भरल्या जातात. आता हे मराठी मीडियम आहे, मराठी आणि उर्दू मीडियमची यामध्ये लिस्ट आहे ही, परंतु ZPची आहे. आता 6वी ते 8वी अप्पर प्रायमरी झालं, हे 9वी आणि 10वी
सेकंडरी झालं. आणि ज्याला 11वी 12वी असतं त्याला आपण हायर सेकंडरी म्हणतो. या ठिकाणी 10 जागा आहेत बघा. हायर सेकंडरी ZP तुम्हाला इथे दिसून जाईल 10 नंबरला ZP हायर सेकंडरी आणि 10 पदं या ठिकाणी भरायची आहेत. इकॉनॉमिक्स या विषयाचे आणि प्लस म्हणजेच याचा अर्थ हायर सेकंडरीचे सुद्धा म्हणजे 11वी आणि 12वीच्या सुद्धा जागा ZPच्या शाळेला असतात किंवा त्या पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात. फक्त फरक एवढाच आहे की जसं जसं क्लास वरती जातो तसतशा जागांचं प्रमाण थोडं थोडं कमी होत जातं, कारण विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा कमी होत जाते आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवरच तर आधारित शिक्षकांची संख्या ठरते. आता बाकीच्या देखील यामध्ये मॅनेजमेंटचं नेम दिलेलं आहे. बुलढाणाच्या ZPच्या सगळ्या शाळा यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त एकाच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा सर्व जिल्ह्यांच्या, सर्व तालुक्यांच्या आणि बऱ्याच एडेड स्कूलच्या म्हणजे त्यात वेगवेगळ्या संस्थांच्या अशाच पद्धतीने जागा असणार. फक्त यामध्ये कॅटेगरी देखील ॲड असते. आणि त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील. अशा प्रकारे हा तपशील या ठिकाणी दिलेला असतो. आता ह्या जागा कुठल्या फेजमध्ये येणार तर त्या सेकंड फेजमध्ये येतात. अशा प्रकारे महत्त्वाची अशी अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये होत्या. त्या म्हणजे वयोमर्यादेमध्ये निश्चितच सूट मिळेल अशी अपेक्षा आहे आणि हाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे आणि ती मिळेलच अशा जास्तीत जास्त चान्सेस आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ZPला 1ली ते 5वीच्या सुद्धा यामध्ये जागा आहेत प्रायमरीच्या. त्याचप्रमाणे 6वी ते 8वी, 9वी 10वी आणि 11वी 12वी म्हणजेच ZPला 11वी 12वीच्या सुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलला येतात. आता हे पवित्र पोर्टलवर देण्याच्या ज्या जाहिराती आहे तीच PDF या ठिकाणी मी ओपन केलेली आहे आणि याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. फक्त फरक एवढा आहे की ZPच्या जागा या म्हणजे हायर एज्युकेशनच्या थोड्याशा कमी असतात, पण ह्यात जर तुम्ही संस्थांच्या बघितल्या तर त्या जागा ह्या भरपूर प्रमाणात असतात, मोठ्या प्रमाणात असतात. फरक फक्त एवढाच आहे की त्यांनी त्यांच्या जागा ह्या पोर्टलला द्यायला हव्यात. खूप मोठ्या प्रमाणात रिक्त जागांचा तपशील हा समोर येईल. त्यामुळे आज स्वीकारण्यात येणाऱ्या शिक्षण मंत्री पदभार जे नवनियुक्त शिक्षण मंत्री स्वीकारणार आहेत दादा भुसे साहेब यांच्या प्रयत्नांना यश मिळवत किंवा अभियोग्यताधारकांच्या प्रयत्नांना यश मिळवत आणि नवीन शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळवत शिक्षक भरतीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणातल्या त्रुटी आहेत आणि शिक्षण क्षेत्रातील त्रुटी ह्या सगळ्या नवीन शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या हातून ह्या दूर होऊ देत आणि शिक्षक भरतीची गती ही थोडीफार फास्ट प्रमाणात होऊ देत अशीच अपेक्षा करूया आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.